भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे संगीतप्रेमींसाठी नव्या पर्वाची सुरुवात झाली असून हनुमान मंदिराजवळ डॉक्टर संदीप भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विठाई संगीत विद्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवोदित कलाकारांच्या कलागुणांना योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या संगीत विद्यालयात मुलांना व तरुणांना बासरी, गिटार, तबला, हार्मोनियम, कीबोर्ड यांसह विविध वाद्यांचे प्रशिक्षण तसेच संगीत कलेचे शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रात दर्जेदार शिक्षण आणि आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा विठाई संगीत विद्यालयाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे कोणगाव व परिसरातील संगीतप्रेमी तरुणांना नव्या संधींचे दालन खुले झाले आहे. उद्घाटन सोहळ्यास कोणगावच्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, संगीतप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठाई संगीत विद्यालय हे नवोदित कलाकारांच्या स्वप्नांना सुरांची नवी दिशा देणारे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. संगीताच्या माध्यमातून अनेक उपचार देखील केले जाऊ शकतात, या आजच्या या वैज्ञानिक युगामध्ये सिद्ध होत आहे. संगीत हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि विशेष म्हणजे आपल्या संतांनी अभंग, भारुड या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य देखील केलेलं आहे. आज या विठाई संगीत विद्यालयाच्या माध्यमातून आपण संगीताचा वारसा हा पुढे नेत आहोत. आता यानंतर गीत सादर होणार आहे ते म्हणजे आधुनिक गीत, जे नवीन तरुणांना चालायला किंवा ओढायला लावेल असं हिची चाल तुरु तुरु आणि टिक वाजते जोरात, या दोन्ही गीतांनी एक काळ गाजवला. तो काळ या ठिकाणी परत आणण्याचा आमचे कलाकार प्रयत्न करतायत. बघूया किती यशस्वी होत आहेत ते. खरं तर माझ्या विद्यालयाची स्थापना मी 3 वर्षापूर्वी केली, पण एका काही तांत्रिक कारणामुळे जी पूर्वनियोजित जागा होती ती मला तेव्हा अवेलेबल झाली नाही. तर मी इमर्जन्सीमध्ये एका ठिकाणी क्लास मला सुरू केला, जिथे एक छोटी स्कूल होती, पण आपलं असं स्वतःचं कॅम्पस सारखं तेव्हा नव्हतं. तर हे आज साधारण 2.5-3 वर्षानंतर आपल्याला एक स्वतःचं कॅम्पस इथं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे खरं तर हा एक उद्घाटनाचा खरं तर कार्यक्रम मी ठेवलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आता मी याच्या आधी फक्त बासरीचं प्रशिक्षण देत होतो, पण आता ह्या जागेमध्ये, ह्या विद्यालयामध्ये बासरी सोबतच गायन, वादन, तबला वादन असेल, नृत्यामध्ये किंवा इतर जे प्रकार आहेत संगीताचे ते सुद्धा शिकवले जाणार आहेत. म्हणून खरं तर हा आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे. मी 3 वर्षापूर्वी इथं सुरुवात केली. त्याच्यानंतर कल्याणला माझ्या गुरु आहेत सो मानसी वैद्य मॅडम, तर त्यांनी मला एक इच्छा व्यक्त केली माझ्याकडे आणि त्यांच्या मिस्टरांनी की तुम्ही कल्याणमध्ये सुद्धा एक ब्रांच सुरू करा. खरं तर मला वेळ नसतो डॉक्टर असल्यामुळे, पण शनिवारचा एक वेळ ऍडजस्ट झाला तर माझ्या विठाई संगीत विद्यालयाची दुसरी ब्रांच ही कल्याणला कर्णिक रोड मसोबा मैदान येथे नंदादीप या बिल्डिंग मध्ये सध्या सुरू आहे. डॉक्टर भोईर सरांनी अशा तऱ्हेचं संगीताचं क्लास इकडे काढावं अशी मनापासून इच्छा माझी होती. कारण आमचं संगीत म्हणजे काय, आई डोंगरावरी नजर आमच्यावरी, याच्या पलीकडे आमची संगीताची पुढे हे गेलंच नव्हतं. तेव्हा कुठल्याही गोष्टीला शास्त्राचा पाया पाहिजे आणि तो पाया घालण्याचं काम डॉक्टर भोईर सरांनी इथं सुरू केलेलं आहे. थोड्याच दिवसात आम्हाला आयुष्य मिळावं की ह्याच्यातला मोठा गायक, आता मगाशी मंजिरी मॅडम, आणखीन आपले राजन काळे महाराज यांचं भजन मला माहिती होतं म्हणून पहिल्यांदा कोणला आणलं आणि ते गायन, ते भजन ऐकल्यानंतर या परिसरामध्ये अनेक शास्त्रशुद्ध भजन करणारे
संगीतचे भजन निरनिराळ्या ठिकाणी व्हायला लागलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गरम होतंय, सगळ्यांच्या घामाचा वासही येत असेल, पण एखादी अगरबत्ती लागली तर सर्व वातावरण सुगंधमय होतं. तसं सुगंधी वातावरणामध्ये मी मध्येच बेसुरा बोलणं योग्य नाही. माझ्या मनापासून ह्या सर्वांना शुभेच्छा आहेत आणि त्याचबरोबर या सर्व मुलातून एक चांगला गायक, चांगला वादक निर्माण व्हावा अशी मी प्रार्थना करतो. थांबतो. जय मुंबई. डॉक्टर भोईर यांचा जो काही उपक्रम आहे त्या संगीताच्या उपक्रमाला मी कोंडगावाच्या वतीने आमच्या गजानन पांडुरंग पाटील महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि त्यांच्याकडे अवगत असलेली कला ही कोंडगाववासीय आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पसरत जावं. त्यांचा हा उपक्रम निश्चितच पुढे जाईल असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, माझा मान सन्मान केला. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. शास्त्रीय संगीताचा हा प्रवाह आलेला आहे, ही गंगा आलेली आहे आणि या गंगेमध्ये अनेक जण न्हाऊन निघतीलच. मला संगीत ही अशी गोष्ट आहे की त्याच्याने मन शांत होतं. आज धकाधकीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या, वैद्यकीय समस्या, आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत आणि संगीत हा त्याच्यावर एक थोडा तरी उपचार मला तरी वाटतं. कारण संगीतामध्ये शांत रस आहे. आता शांत रसातून माणसाचं मन शांत होतच. आणि या मिठाई संगीत विद्या आमच्या आडगाव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय कोण तसेच ग्रामस्थ कोंडगाव ग्रामस्थ आणि आमचं स्वातंत्र्य सैनिक नामदेव मातृ प्रतिष्ठान यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.